मनोज जरांगे पाटील यांनी स्वतःला मराठा समाजाचा नेता म्हणून सिद्ध केलाय। राज्याच्या विधिमंडळात म्हणजेच विधानसभा आणि विधान परिषदेत मिळून 60% अधिक मराठा समाजाचे लोकप्रतिनिधी असताना आज मनोज जरांगे हे राज्यातील बहुसंख्य मराठा बांधवांना आपले खरे प्रतिनिधी वाटू लागले आहेत। राज्याचे सर्वाधिक मुख्यमंत्री मराठा जातीचे असून सुद्धा मराठा समाजावर कायम अन्याय झाल्याची भावना आजचे मराठा आंदोलक करतायत। साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाट थिंक बँक चॅनलवरील एका मुलाखतीत म्हणतात, मराठ्यांना आरक्षण हवं ही मागणी अगदी अलीकडे म्हणजेच मागील 12 ते 15 वर्षात जोर धरू लागले। त्याआधी आरक्षणाचा मुद्दा चर्चेत नव्हता असं नाही, मात्र आरक्षण घेणं हे मराठा समाजाला कमीपणाचं वाटायचं। मात्र आरक्षणामुळे ओबीसी आणि इतर समाजाला होत असलेले फायदे पाहून मराठा समाजातील काही लोक जागरूक झाले। शासन व्यवस्थेत ओबीसींचा वाढलेला टक्का पाहून आपण मागे पडतोय अशी भावना मराठा बांधवांमध्ये निर्माण होऊ लागली। हे असंच चालू राहिलं तर आपली पिछाट होईल अशी भीती मराठ्यांना वाटू लागली आणि मग त्यातूनच आरक्षणाच्या मागणीनं जोर धरला। शिरसाट यांच्या या वक्तव्याचा गांभीर्यानं विचार केला तर इतर कुणापेक्षा आपण मागे पडू नये ही भावना आरक्षण मागण्यामध्ये असल्याची दिसून येते। या आरक्षणासाठी आतापर्यंत नारायण राणे, गायकवाड आणि नुकतीच स्थापन करण्यात आलेली निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अधिपत्याखालील समिती या सरकारतर्फे करण्यात आलेल्या हालचाली होत्या। शिंदे समितीचा अहवाल अजून प्रस्तावित आहे, मात्र मागील 2 समित्यांनी केलेली आरक्षणाची मागणी पुढे सर्वोच्च न्यायालयात टिकू शकली नाही। अशातच नारायण राणे यांनी 96 कुळी मराठे आणि कुणबी हे वेगळे आहेत असं सांगत मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण नकोय असं भाष्य नुकतंच केलं। एकूणच मराठा आरक्षणाचं घुंगडं भिजत ठेवण्याकडेच सर्व सत्ताधारी मंडळींचा कल दिसून येत आहे। असं असताना सरकारला आरक्षण द्यावंच लागेल, आम्ही आधीपासूनच आरक्षणात आहोत असं ठाम मत जरांगे पाटील मागील 2 महिन्यांपासून करत आहेत। राज्यातील कोट्यावधी मराठ्यांना सोबत घेऊन मराठा आरक्षणाची लढाई तीव्र करणाऱ्या जरांगे यांच्या आंदोलनाचा फटका सत्ताधारी पक्षातील मराठा आमदारांना बसू शकतो। आरक्षण देण्यासाठी जरांगेंनी सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत 2 दिवसात संपत आहे। सरकारनं 30 ऑक्टोबर पर्यंत वाढीव मुदत मागितली असली तरी आरक्षणाविषयी खात्रीशीर काही सांगता येईल अशा परिस्थितीत सरकारही दिसत नाही। मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळालं नाही तर त्याचं खापर विद्यमान सरकारवर फुटण्याची शक्यता आहे। असं झालं तर राज्यातील कोणत्या मराठा नेत्यांना याचा फटका बसू शकेल याचा थोडक्यात घेतलेला हा आढावा। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। त्या यादीत पहिलं नाव आहे ते म्हणजे नितेश राणे यांचं। नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे आपल्या फटकळ बोलण्यासाठी कायम चर्चेत असतात। त्यांच्या आमदारकीची वाटचाल भाजप व्हाया काँग्रेस आणि स्वाभिमानी पक्ष अशी झाली आहे। नारायण राणे यांच्या राजकीय वर्चस्वाचा फायदा घेत ते ठाकरे आणि पवार कुटुंबावर कायम तोंडसुख घेत आलेत। सध्या त्यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांचा वरदस्त आहे। भाजपमध्ये गेल्यापासून यांच्यातील कट्टर हिंदुत्व जागं झालंय। मागील महिन्यात जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला भेट देऊन आल्यानंतर पुण्यातील पुणेश्वर मंदिर परिसरात त्यांनी प्रक्षोभक विधान केली होती। सध्या सरकार त्यांच्याच पक्षाचं असल्यानं कुणी कारवाई करेल अशी शक्यता कमीच म्हणायची। असो, पण राज्यातील धार्मिक विद्वेषाचं नॅरेटिव्ह जरांगे यांच्या आंदोलनानं जातीभोवती केंद्रित झालाय ही गोष्ट खरी। आता लोक हिंदू मुस्लिम अशी चर्चा करत नाहीत, ते आता मराठा, ओबीसी, धनगर, आदिवासी या विषयांवर बोलतात। असो, तर नितेश राणेंचं नाव घ्यायचं कारण म्हणजे त्यांच्या वडिलांनी धुडकावलेली सरसकट कुणबी आरक्षण मिळण्याची मागणी। शिवाय अधूनमधून राणे पिता पुत्र जरांगे यांना वेगवेगळ्या प्रकारचे सल्लेही देत आहेत। भाजपची आरक्षण विषयक संदिग्ध भूमिका कोकणी जनतेला पटली नाही तर त्याचा फटका नितेश राणे यांना येत्या विधानसभा निवडणुकीत नक्कीच बसू शकतो। राणेंप्रमाणेच आता शिंदे गटाचे कोकणचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनीही जरांगेंविरुद्ध भूमिका घेतली आहे आणि त्यांच्या अभ्यासावरही शंका उपस्थित केली आहे। ठाकरे विरुद्ध राणे हा सामना रंगत असताना मराठा आरक्षणाची ही फोडणी ठाकरे नाही तर फायद्याची ठरू शकते ही अटकळ सध्या त्यामुळे बांधता येते। या यादीत दुसरं नाव आहे ते एकनाथ शिंदे यांचे विश्वस्त संदीपान भुमरे यांचं। भुमरे यांना पहिल्याच मंत्रिमंडळात स्थान मिळालं। वेळच्या वेळी ठाकरे कुटुंबावर टीका करायची संधी मिळाली, मात्र तरीही त्यांच्या मंत्रिपदाची कामगिरी म्हणावी तशी खास राहिली नाही। मागे काही महिन्यांपूर्वी शिंदेंच्या जवळच्या 5 मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याच्या बातम्या माध्यमात चालू लागल्यानंतर शिंदेंना महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय नेता दर्शवणाऱ्या जाहिराती वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर झळकल्या होत्या।
या जाहिरातीने शिंदे फडणवीस यांच्यात सगळंच आलबेल आहे ना याच्या चर्चा सुरू झाल्या। मात्र त्यानंतर भुमरे आणि इतर मंत्र्यांच्या डच्चूची बातमी मागे पडली। संदीपान भुमरे हे मराठा समाजातून येत असले तरी संभाजीनगर भागात त्यांना भाजप, ठाकरे गट, MIM यांच्या एकत्रित आव्हानाचा सामना करावा लागणार आहे। 16 अपात्र आमदारांच्या यादीत भुमरे यांचंही नाव असल्यानं भुमरे सध्या अपात्रता, मराठा आरक्षण मुद्दा, लोकांची नाराजी आणि अंतर्गत राजकारण अशा चक्रव्यूहात अडकल्याचं दिसत आहे। या यादीत तिसरं नाव आहे ते साताऱ्याचे पालकमंत्री आणि अजित पवार गट सत्तेत सहभागी होईपर्यंत प्रतिमुख्यमंत्री म्हणून वावरणारे तडफदार नेते शंभूराजे देसाई यांचं। पाटण भागात देसाई विरुद्ध पाटणकर हा संघर्ष फार जुना आहे। विक्रमसिंह पाटणकर यांनी आपली सूत्र आता सत्यजितसिंह पाटणकर यांच्या हवाली केली आहेत। मागील 2 टर्म आमदार म्हणून निवडून आलेल्या शंभूराज देसाई यांना राज्य उत्पादन शुल्क, गृहराज्यमंत्रीपद, सातारा आणि ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अशी महत्त्वाची पदं मागील काही वर्षात मिळाली आहेत। देसाई तसे फडणवीस आणि शिंदे दोघांच्या जवळचे, मात्र अजित पवारांशी त्यांचं विशेष जमत नाही। आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरलं तर त्याचा काही अंशी फटका शंभूराज देसाई यांना मतदारसंघात बसू शकतो। शिवाय उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यांचा हिशोबही त्यांना मतदारसंघातील शिवसैनिकांना द्यावा लागेल। शिवसेना शिंदे गटातील 16 अपात्र आमदारांमध्ये असणाऱ्या महेश शिंदे, अनिल बाबर, संजय शिरसाट, दादा भुसे, भरत गोगावले आणि तानाजी सावंत या इतर आमदारांची स्थितीही कमी अधिक प्रमाणात अशीच आहे। उद्धव आणि आदित्य ठाकरेंनी मागील वर्षभरात मराठवाडा, रायगड आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग पिंजून काढत या आमदारांविरोधात जनतेचा रोष वाढवण्याचं काम केलंय। जरांगे पाटील यांच्या सभांमध्ये कुठेच ठाकरे गटावर टिप्पणी ऐकायला मिळाली नाही। त्यामुळे ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असलेला शिवसैनिक प्लस मराठा आरक्षणाच्या मागणीमुळे दुखावलेला मराठा समाज बांधव यांचं एक गठ्ठा मतदान या उमेदवारांविरोधात गेलं तर त्यांना ते अडचणीचं ठरू शकतं। शिवसेनेच्या या उमेदवारांव्यतिरिक्त भाजपचे मराठवाड्यातील आमदार, ज्यामध्ये भोकरदनचे संतोष दानवे, निलंग्याचे संभाजी पाटील निलंगेकर, औसा येथील अभिमन्यू पवार, तुळजापूर येथील राणा जगजितसिंह पाटील, नांदेड नायगावचे राजेश पवार, श्रीगोंद्याचे बबनराव पाचपुते, पाथर्डीच्या मोनिका राजे, दौंड येथील राहुल कुल या आमदारांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागू शकतं। जरांगे यांच्या मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र भागात झालेल्या सभांचा परिणाम म्हणून या आमदारांचा ठळकपणे उल्लेख करता येतो। तर अजित पवार गटातून माजलगाव येथील प्रकाश सोळंके, अहमदपूर येथील बाबासाहेब पाटील, हिंगोलीत राजू नवघरे, माढा येथील बबन शिंदे, करमाळ येथील संजय शिंदे, कोपरगाव येथील आशुतोष काळे, हवेलीतील दिलीप मोहिते या मराठा आमदारांना जरांगे पाटील आणि पर्यायानं मराठा आंदोलकांपासून येत्या निवडणुकीत धोका आहे। मनोज जरांगे यांनी आवाहन केल्यानुसार आपल्या गावात मराठा आमदारांना फिरकू देऊ नका या सूचनेची अंमलबजावणी काही भागातील गावकऱ्यांनी सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे सत्ताधारी भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांना हे प्रकरण हलक्यात घेऊन चालणार नाही। याशिवाय काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्या पक्षातील जे मराठा आमदार मतदारसंघात लक्ष देत नाहीत, सामान्य मराठा बांधवांना दुय्यम वागणूक देतात, त्यांनाही मतपेटीतून झटका देण्याचं काम आंदोलक करू शकतात। निवडणुकीचं घोडे मैदान लांब असलं तरी मराठा आरक्षणाची ताजी ठिणगी पडून आता 2 महिने पूर्ण होतील। त्यामुळे आपापले गट राखण्यासाठी या मराठा आमदारांना प्रयत्नांची शर्त करावी लागेल एवढं नक्की। एकूणच सध्याच्या घडीला मनोज जरांगे पाटील हे नाव राज्याच्या राजकारणातील ट्रम्प कार्ड सिद्ध होताना दिसतंय। बाकी तुम्हाला काय वाटतंय? मनोज जरांगे पाटलांच्या रूपात प्रस्थापित मराठा नेत्यांना बाजूला सारून नवीन नेतृत्व तयार व्हावं का? या आंदोलनाच्या केंद्रस्थानी असलेल्या जरांगे पाटलांचा करिश्मा अजून किती काळ टिकेल? ते स्वतः सक्रिय राजकारणात उतरतील का? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। सोबत असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा। आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।